सर्वस्य हृदि सन्निविष्ट मत्स्मृती ज्ञानोपगुणांच वेदविष्ट सर्वैरमे सर्वस्य हृदि सन्निविष्ट. परमात्म्याची व्यक्ती इथं सांगतात. तेव्हा आपल्या हृदयामध्ये आपल्याला समजलं आहे असे जीव भावना होते ना, तर कोणाच्यामुळे होते? आहे नाही का, आपण आपल्याला नाही असं म्हणतो का आहे असं म्हणतो? मग तो सद्रूप आहे. सद्रूप असल्यामुळे आपल्या ठिकाणी आहे अशी भावना होते. सन्निविष्ट तैसा हृदयामध्ये मी स्मृती ज्ञानोपगुणांचं हे जे काही आपल्याला आठवतं नाही का, कधीतरी आपण पाठ केलेलं असतं, 2 वर्षांनी 10 वर्षांनी आठवतं. ते मंगल कार्याला असतं ना, म्हातारी माणसं आलेली असतात, त्याच्यामध्ये 100 वर्षाचं वय असे. मग त्यांना लग्न झालं असते 15व्या वर्षी, वय किती आहे? 100 वर्षाचं, तरी लग्नातलं आठवते. कोणामुळे आठवते? परमात्मा शक्ती काय केली पाहिजे. वेदैश्च सर्वैरहमेव वेद्या वेदांत कृत वेद विदेवच्या. वेदैश्च सर्वैरहमेव वेद्या. वेद कोणाचं गायन करते? यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमर्थ म्हणतात. आपण कोणाचं पूजन करत असतो, काय पूजनाला योग्य असावं लागतं, त्याचंच आपण पूजन करतो. मग सगळा वेद कोणाचं गायन करतो? परमात्मा. वेद जया श्रुती म्हणती वेदांत कृत वेद विदेवच्या. हा जो मार्ग आहे तो मार्ग अनादिकालापासून चालत आलेला आहे. अशा रीतीने वेद विदेवच्या, वेदाचाही विषय परमात्माच आहे. आणि वेदाला ज्ञान देणारे सुद्धा कोण आहे? सगुण रूपामध्ये नाही का, यशोदेने विचारलं, म्हणलं कृष्णा काय शिकतो? म्हणला हे काय शिकायचं? काही वेद शिकतो की नाही? म्हणला वेदाला जाऊन सांगत तुला कोणी ज्ञान दिलं तेव्हा वेदाला जी प्रतिष्ठा प्राप्त झाली ती कोणामुळे? भगवंताच्यामुळे. नाही तर कोण विचारतो? सर्वांच्या हृदयदेशी अमुकायशी बुद्धीच परिहरणीची ते वस्तू गावी. परमात्मा कुठे आहे असं जर विचारलं तर आपल्या ठिकाणी जो सर्वाचं प्रकाशन करतो, असा प्रकाशन करणारी जी आणखी शक्ती असेल त्यालाच परमात्मा असं म्हणत असतात. प्रत्येकाला वाटत असते मी आहे, पण विपरीत ज्ञान आहे आपल्याला. मुळामध्ये आपण सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप आहोत, पण विपरीत ज्ञान असल्यामुळे देहालाच आपण काय म्हणतो? मी म्हणतो. देहाला मी म्हणतो असं नव्हे, देहाची तादात्म्य करतो. किती तादात्म्य करत असतो आपण त्या शरीराशी नाही का. एखाद्याला सांगे एकादशी व्रत करा की, म्हटलं वा एकादशी करायची, आणि मग त्या दिवशी जेवायचं का? म्हटलं त्या दिवशी जेवायचं नाही. कोण्या दिवशी? म्हणलं एकादशी व्रत करतो पण जेवायचं नाही हे न सांगू नका. म्हणलं जेवल्याशिवाय, अरे पण एकादशीचं व्रत आहे, त्या दिवशी अन्न खाता येत नाही. तेव्हा एक दिवस आणखी जर आणखी एकादशी केली तर काय बिघडलं त्याच्यामध्ये? तर म्हणला एक दिवस एकादशीला मी अन्न नाही घेतलं तर मरून जाईल. तेव्हा किती देहावरती आपलं काय आहे? प्रेम आहे. मग त्याच्यामध्ये नाही का ते वस्तू का मी बुद्धी म्हणून याच्या स्वरूपाचं जे काही अमुक आहे अशी मी देह असल्या प्रकारची भावना याच्यामुळे होते. तिचं प्रकाशन जो कोण करत असतो? परमात्मा स्वरूपाचं प्रकाशन. पण हे ज्ञान होण्याकरता तुम्हाला कुठं घर बसल्या ज्ञान येईल का कोणाहीकडे मिळेल? जो ज्याला योग्य आहे त्याचंच दर्शन झालं पाहिजे. घरचा दिवा अंधार घालवायचा असेल तर घरचा दिवा उपयोगी आहे, बरोबर आहे, भाग आहे. आणि सगळ्या जगातला अंधकार घालायचा असेल तर तुमचा दिवा अंधकार घालवतो का? मग कोण उगवला पाहिजे? सूर्य.
आहे का नाही? आणि तो सगळ्या जगातला जगाचे अंधे फेडीत सगळ्या जगातला अंधकार नाहीसा करणारा. तसं ही जी विद्या आहे ही विद्या कोणाकडे मिळत असते का संतांच्याकडे. संतांचे संत तेथे विवेक म्हणून संताचा वे बसता योगज्ञानी पैसता. नाही तर संतांच्याकडे राहायचं पण म्हटलं उद्या कोणतं आमंत्रण आहे परवा कोणतं आमंत्रण काम सांगितलं तर म्हटलं मला वेळ नाही बरं का. आणि जेवायला जातो म्हटलं तर म्हटलं येऊ द्या की आमंत्रण. योग अज्ञानी पैसत आहे. दोन मार्ग आहे, योग मार्ग आणि एक ज्याचा जसा योग अधिकार असेल त्याप्रमाणे त्याला शास्त्र उपदेश करत असते. कोणालाही उपदेश करून काम मागत असते का. पूर्णत्व प्राप्त. एखादा बाप असतो ना मुलाला म्हणत असतो हे बाळ तुला MA करायचं आहे. काय करायचं आहे आता लहान मुलाला आणि शाळेत टाकायच्या वेळेला घेऊन गेले तर तुमच्या पहिल्या तुकडीमध्ये मुलांनी विचारलं म्हटलं बाबा हे काय तर म्हटलं पहिली वर्ष आहे. हो म्हटलं मला तर MA करायचं आहे. काय करायचं आहे मग आता त्याला MAला टाकता येतं का. योग्यता यावी त्याप्रमाणे भगवत दर्शनाची काय यावी लागते योग्यता नसताना असं फलपदरामध्ये प्राप्त करू शकत. मग आपल्याला भगवत दर्शन का होत नाही. आपले काय नाही संतानाच होत आहे. म्हणून तिथं शब्द ठेवले योगज्ञान ही पैसदा आणि गुरुचरण उपासिता. वैराग्याशी वैराग्य असं तुम्हाला काय नाहीतर मग गुरुजी असले तर काय करे गुरुजीकडे काय पाहिले शाल पाहिली बघायची पांघरले घोडं आणि मग त्या शालेवर त्या शिष्याचं काय केलं लक्ष केलं. म्हणलं गुरुजीला काय एवढं वैभव उपरणं दिलं तरी चालतं की शाल कशाला पाहिजे. मग म्हणायला लागलं म्हणा गुरुजी तुमच्यापेक्षा मला ही शाल चांगली शोभा देते. मी कसं करता आणलं या ठिकाणी वैराग्य असावं लागत असते. असं ज्यावेळेला येण्याचे सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे. आपण जे काही सत्कर्म करतो फायदा कोणता आहे त्याच्यामुळे आपल्या ठिकाणी असलेलं जे अज्ञान आहे आजपासून अज्ञान आहे का अनंत जन्मापासून अनंत अज्ञान निवृत्ती करता मनुष्यदेह आहे. मनुष्यदेहात याला म्हणजे आपोआप अज्ञान निवृत्त होते का त्याच्याकरता गुरुजी काय आहे हवं तद्विद्ये प्रणिपाते उपदेक्षन्ते ते ज्ञान. मग ते आणखी जयाचे हम विश्रामी आत्मसभी. कोणत्या भावाला प्राप्त होतो आत्मज्ञान देवाचे. सर्व जगतामध्ये ज्ञानामध्ये श्रेष्ठ ज्ञान कोणतं ज्ञान आहे राजविद्या नाही का. सर्व ज्ञानामध्ये श्रेष्ठ हे आत्मज्ञान आहे. आत्मज्ञान हे चोखडी. मग संतांच्याकडे हे ज्ञान असतं. पे आप देखो नहीं देखिए मी आत्मेनी सदा सुखी. हे तुम्ही वाचून येऊ की आने तू असे. त्याला स्वच्छ दर्शन झालं असल्यामुळे ते कोणत्या सुखाने जगत असतात. मी आत्मेने सुखी. आपण कोणत्या सुखावर जगत असतो विषय सुखावर ते. आणि संत हे कोणत्या सुखात आहेत जोग महाराजांचा आहे स्वानंद. मग ते विषयावर आणखी जगत असतात. आपली काय तरफड होत असते जावे तेव्हा नाही का. प्रत्येकाचं असते ना. सकाळच्या पुढे चहा नाही मिळाला तर काय होत असे. चहा जर वेळा मिळाला नाही तर कोणाकोणाला शिवाय देईल काही सांगता येत नाही. माझं एक तळमळ होते ना. म्हातारा मनुष्य असतो आणि ते चहा कॉफीची वेळ असते. सुनबाई असते तिला अगोदर मुलांना समजावं लागत असते. कोणाला
त्यांना कुठं जायचं आहे. म्हाताऱ्याला चहाची भूक लागलेली असते, मग म्हातारा म्हणत असतो केव्हा मिळेल केव्हा मिळेल केव्हा मिळेल. आणि तिची सुनबाई असते, पहिले कोणाला देते, पोराला देते बघा. आणि म्हातारा असायचा बाजू सोलापुरी गती झाली. मग म्हातारा म्हणत असतो आणला का जे आणला, तुम्हाला काही ऑफिसमध्ये जायचं आहे का. त्या कशा करता हे सगळं सांगितलं नाही का. आज आत्मेने सदा सुखी. तुम्हाला गेलं की विचारसागरामध्ये पंचदशीमध्ये आनंद आहे, विषयाचं स्वरूप विषयाचं स्वरूप आहे का भगवंताचं स्वरूप आहे. आनंद अद्वय नित्य आहे का. पण परमात्माच कसा आनंद रूप आहे विचारसागरामध्ये आहे ना. चौथा तरंग आहे बघा. त्या चौथा म्हणजे 3च मुद्दे आहे फक्त. एक आत्माचा आनंद स्वरूप कसं आहे एक मुद्दा. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख काल तरी नाही दुसरा मुद्दा. आणि आपलं स्वरूप काय आहे जीव ब्रह्मैव. हे 3 मुद्द्यावरचा सगळा कोणता तरंग आहे चौथा. पुढचं जाऊया. तेव्हा विषयामध्ये सुख नसून ते सुख कोणाचं आहे. मग ते सुख आहे ना. दयामध्ये गोडी नाही, मग ती गोडी आहे कोणाची. साखरी. दयाचा स्वभाव आहे आंबट लागणार. दयाचा काय आहे म्हणजे अर्धी गोड लागते त्या अर्धी त्याच्यामध्ये गोडी देणारा कोणीतरी असला. मी आत्म्याने सदा सुखी. आणि त्याचं मी वाचून यावं की पाहणं येतो माझ्याशिवाय दुसरं काही नाही. सुंदर आहे. आपला भ्रम असतो, भ्रांती असते ना. त्या भ्रांतीमध्ये विषय सुख भ्रांती असते बघा. विषयामध्ये सुख नसून आपल्याला काय वाटते याला भ्रांती म्हणतात. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म नाही मरण नाही असे असताना आपल्याला काय वाटते मी मरणार आहे मी जगणार आहे. ही भ्रांती आहे. जन्म मरण भ्रांती. मग ते आत्मभ्रांती. तेव्हा ही सगळी भ्रांती कशा निवृत्त होत असते ज्ञानाने. भ्रांती समोर गेली. नाचत प्रेमचंद नाही चालू. मी आत्म्याने सुद्धा मी वाचवून गेलो की आणि जे जे दृष्टी दिसे ते एका परमात्म्याशिवाय दुसरं काही नाही. अजात वाद. कोणता वाद. देह नावाची वस्तूच नाही. कोण आहे सर्व काय. आम्हाला दिसतं आम्हाला याची वाटतं विश्वाच्या रूपाने कोण नटलेला आहे. परमात्माच नटलेला आहे नाही का. मातीच्या रूपाने कोण नटलेला आहे. घटामध्ये मातीशिवाय दुसरं काय आहे. त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपाशिवाय जगतामध्ये दुसरा पदार्थ नाही. अनंत रूप आहे. ऐसा ज्याचा अनुभव देवतया जवळी विद्या विनय संपन्न. सूर्योदय झाली आणि सूर्याची पावा माते मी जाणावे आम्ही. सूर्य उदयाला आले म्हणजे रात्रीच्या प्रहरी बरं आपलं काही पाहायचं असलं तर दिवा घेऊन जावं लागतं. आणि दिवसात सूर्याला पाहण्याकरता दुसरा दिवा घेऊन जावं लागतं का. कोणाच्या प्रकाशाने आपल्याला सूर्याचं दर्शन होते. सूर्याची भावा आहे ना. ते माते मी जाणा हवं आम्ही चिद. जेव्हा आपलं जे स्वरूप आहे ते सद्रूप आहे चिद्रूप आहे आनंद रूप आहे. ज्याच्या योगाने आपण काय करतो हे सर्व व्यवहार करतो. सर्वांच्या हृदय देशीन मी अमुक आहे. एक प्रश्नोपदेश दैव त्याच्यामध्ये सरळ आहे. जे इंद्रिय पाहण्याचं आपापलं काम करतात त्याला सत्ता कोणाची आहे. प्राणालाही सत्ता कोणाची आहे. परमात्म्याची. प्राणच नसेल तर ऐकायला येईल का. सगळ्या इंद्रियांचे व्यवहार बंद पडत असतात. मग कोणाची सत्ता आहे. त्या प्राणामध्ये आणि इंद्रियामध्ये भानगड निर्माण झाली. उपनिषदामध्ये गोष्ट आहे का. प्रत्येकाला वाटायला आम्हीच मोठे व्हावं आम्हीच मोठे व्हावं. ते गेले प्रजापतीकडे. प्रजापतीने सांगितलं म्हटलं हे पहा ज्याच्या जाण्याने सर्व आणखी शून्य होत असते
तो सर्वामध्ये श्रेष्ठ. म्हणलं जवळ चावलं का, मग हात गेले पाय गेले तरी माणसाचा जीव जात. मग कोणी पिशवी भरली, प्राणाली जायला लागला, सगळे इंद्रियां वगैरे पाया पडायला लागले. म्हणले महाराज जाऊ नका जाऊ नका, काय झालं, तुम्ही गेला की आम्ही काय झालं, संपलं. सर्वात श्रेष्ठ कोण निघाला, प्राण. प्राणाला सत्ता कोणाची आहे, परमात्मा. नाही का येणे क्षते शृणोतीदम स्वाद स्वाद विजान. हे सगळे इंद्रिय कोणाच्या सत्तेने काम करतात. आणि परमात्म्याची सत्ता निघून येईल तर काही असूनही सुद्धा त्याचा काही उपयोग. म्हणजे दृष्टांत देव सांगितलं. शरीर पराते सेविता संसार गौरवची ऐकता देह जायची अंता बोलून रे. विपरीत ज्ञान सगळं आपलं सगळं जर. आणि लक्ष कोणाकडे असेल तर कोणाकडे असतं, शरीराकडे असतं. शरीर पराते, शरीर खरंच आपलं स्वरूप आहे का आपल्याहून भिन्न आहे ते नाही. लक्षामध्ये शरीर आपण आहो का आपण भिन्न आहे, कशावर नाही. माझं शरीर म्हणतो, मी शरीर म्हणतो का माझं शरीर. माझा सदर म्हटलं तर सदर वेगळा ना. आपण मला पण शरीराहून काय हवं, ते पंचमहाभूताचं काय, किं तद् ब्रह्म किम अध्यात्म किम नाही का. मला गोष्ट बिष्ट ऐकलीच होती. बाई आपली काय म्हैस घेऊन चालली. पाटलीन बाईचं घर मोठं अंगण, त्या अंगणातून जात असताना म्हशीने आपला देहधर्म केला. मग ती पाटलीन बाई आली, ती म्हणायला लागली शेण आता कोणाचं आहे आपलं. बरं जिची म्हैस होती ती म्हणायला लागली शेण कोणाचं आहे. म्हणलं तुझं कशा करून शेत म्हैस कोणाची म्हणली. बरं म्हणायला लागले म्हणजे तुझं कशा अंगण कोणाचं आहे. बायाच्या भांडणाला काही कारण लागत नाही. थोडं काही झालं की मग त्रस्त माणूस आला. म्हणलं का वाटतं, मग सांगितलं. म्हणलं बघा असं असं आहे. मग त्रस्त माणसाने उत्तर दिलं. म्हणलं शेण तुझंही नाही आणि शेण तुझंही नाही, मग आहे कोणाचं. म्हणलं मशीद. आणि शेण मशीदही नाही, कोणाचं आहे, गवताचा विकार आहे. त्याप्रमाणे शरीर कोणाचं आहे, पंचमहाभूत आहे. म्हणजे शरीरालाच आपण काय मानून बसलो, शरीर पराते सेविता आणि संसार गौरवाची काय करे. एक वेळ दाढी करत असतो शाळेतली पोरं, कॉलेजमधले पोरं, का दिवसातून 3 वेळा. इथले आपले वारकरी शिक्षण संस्थेचे नाही, कॉलेजमधले सांगितले तर वस्त्रा घाबरतो का त्या. इतकं आपलं शरीरावरती काय असते, त्याला आत्म्यस्त प्रेम असतं. आणि एखाद्या दिवशी हातावरती तुरी देऊन काय होते, धर्माधरीशी याद यादा आणि पळवणी जाईन. ते कायमचं राहत असते का आपल्याला सोडून निघून जाते. पण आपलं त्याच्यावरती काय असते, संसारच गौरवची ऐकता. संसार म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या बरेच प्रबोधन अशा वस्तू असतात की ज्या माणसाला परमात्मा स्वरूपाकडे जाऊ देत नाही. सगळं आयुष्य गेलेलं असतं तरी संशयातल्या विषयापासून बुद्धी बाहेर जात नाही. संसार गौरव मरो टेकले शरीर आणि पाया शोधून बांधली. बरं म्हटलं बाबा तू दगड घेऊन चालला, कुठे चालले तुम्ही. मग सांगत असतं. म्हटलं आमच्या नातवाकरता काय बांधायचं आहे. मग दगड घेऊन. म्हटलं तुमचं वय किती झालेलं आहे. म्हटलं 100 वर्षाचं. आणि दगड कोणाकरता घेऊन जातो. आता शरीराचा बघा मरो टेकले, एक ठेस लागली बरं दगड नेता येतं, म्हातारा पालथा पडला. राम बोलो भाई. संसार गौरवाची असा संसार
कुठे गुंतवेल काही सांगता येत. कारण प्रभोजनाच्या वस्तू अनावश्यक असते. काय असते, एक मनुष्य आहे मुंबईसारख्या ठिकाणी 2-3 काय असते बिल्डिंग असतात. एक बिल्डिंग 20-20 मजल्याची असते. एका माणसाला एवढ्या राहण्याची घरं लागत असते का एक खोली लागते का कोपरा खोलीचा. पण अभ्यास केवढा असतो बरं का. एकाच दिवशी प्राण आणि धर्माने सगळे देवश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुभवते घेऊन जात असतो काही इथे टाकून जात असतो. तादात्म्य ज्ञान असते. म्हणजे सहसा शरीर पराते सेविता संसार गौरवाची मग संसारातले प्रलोभन करणारे असे वस्तू असतात. त्याच्यामध्ये जीवात्मा गुंतून जात असतो. देही जायची अंता बोलून ठेवली. त्याला का म्हणला तुम्ही देहाच्या पलीकडे त्याची बुद्धी जात नाही याचा विचार आहे ना. क्षणोक्षणाची परावया पार नाशिवंत देव जाणार आयुष्य का तो काळ नाही का. मनुष्य स्वतः कर्तव्याला काय होतो. मनुष्य यातलं जे कर्तव्य असतं त्याची सफलता कशामध्ये आहे असं आहे. एखादं झाड असेल आपण लावलेलं आहे त्याची सफलता कशी आहे. आंब्याचं झाड आहे आंब्याची येत नाही काय उपयोग आहे. संत्र्याची बाग लावली पण काय येत नाही. मग काय झाडं तशीच ठेवायची असते. शरीर पराहत आहे. एखाद्याला विचारलं म्हटलं एखाद्या शेतकऱ्याला का म्हणलं हे बाग तुम्ही तोडून राहिले. का म्हणलं हे जवळजवळ 20 वर्ष झाले फळाची इच्छा करतो. म्हटलं त्याला काय येत नाही. आपण सावली चांगली पडते ना झाडाची. मग सावली करता झाड लावलेलं आहे का. काय आलं पाहिजे. मनुष्य देह म्हणजे जन्मा आलो त्याची तुम्ही सांभाळले संती. तो का म्हणे काळ अनाथा करू दे. हे मनुष्य देहातल्या शरीराचं काय फल आहे बा. आणि याच्याकरता मनुष्य देह आहे. जेणे तू जोड असे. पण संसारातच मनुष्य गुंता असल्यामुळे तर आपल्या स्वकर्तव्याचा काय पडतो. मग भगवंताने सुद्धा अर्जुनाला गीता का सांगितली. त्याला स्वकर्तव्याचा काय पडला विसर पडला. संसाराला गी धावता कर्ममार्गी दुःखाच्या असेल भागी भागी. मग स्वर्ग संसारापासून एवढ्यावर काम मागत नाही. मग सगळ्या सुविधा जरी आणखी इथल्या असल्या सर्व मनुष्य देहामधल्या नाही का मानवी देहामधल्या सुरक्षित त्याहीपेक्षा तेवढ्यावर काम मागत नाही. मग तो इथले विषय काय घेऊन बसले. कुठले विषय प्राप्त झाले पाहिजे स्वर्गातले. मग स्वर्गाचं वर्णन तुम्हाला 9व्या अध्यायामध्ये ऐकलेलं आहे की जे तो अमरत्व आहे. मग इथल्या विषयात तर रमतो पुन्हा कोणत्या विषयामध्ये परलोकाच्या. आणि तिथले विषय ऐकले इथल्या विषयापेक्षा आणखी संसारात स्वर्गातले विषय मनोहर आहे. पाहिल्यावर माणसाला काय करतात ते आहे का. आहे का मृत्यू लोकांमध्ये एखादी कामधेनू आहे का. स्वर्गात कामधेनूची किती कामधेनू आहे काही सगळं. एक तरी याचं झाड आहे का कल्पतरूचे हार असं. मग वरात आला होती यागाच्या द्वारा आपल्याला स्वर्गातल्या मनोहराच्या जे काय होते प्राप्ती होते. इथले विषय आवडत नाही. मग कोणते विषय. मोठे श्रीमंत माणसं असतात ना त्यांचं असंच असते बा. एक का म्हणायला लागले 5 कोटीची कार घेतली. ते म्हणलं कुठं स्वर्गात घेऊन जात असते का. नाही म्हणाले कुठे 5 कोटीची कार असली ते पुण्यालाच नेते. आणि 25 लाखाची कार असली ती कुठे येते. मग एवढा पैसा कशात गुंतवतो. शरीर परावते सेवेचा दानधर्म करणार नाही बरं का.
आणि एखाद्या दिवशी ॲक्सिडेंट झाला म्हणजे रामबोडो भाई जाऊ द्या. एक दृष्टांत इथून सांगितलं आहे म्हणून सांगितलं. संसारामध्ये बोलवणाऱ्या वस्तू असतात माणसाला, त्या कर्तव्यापासून काय करतात मग शोध करत असतात. दुःखाच्या असेल भागी होती त्याच्यापासून सुखाची अपेक्षा करणं हा शहाणपणा नसून वेडेपणा आहे. संसार सिंधू दुस्तरून रंगे उलंगीला कित्येक वावरे दूर काय काय अनेक दुःखे सांगो किती. या दुःखाला कोणी किती मोठा मनुष्य असू द्या, कोणत्या पदावर असू द्या, काही असू द्या, एक असं दुःख आहे की त्याच्या पाचवीलाच पुजलेलं असते. जो जन्माला राहतो तो एक दिवस कुठे जाणार, मसनामध्ये का मग जरा त्याच्यातून तुमची संपत्ती सोडू शकते का? जिथे ब्रह्मदेवाला सुद्धा काय झालं नाही, जो तोही पुनरावृत्तीच्या मापा पर्यायी अर्जुना नाही का मजस्थित होतो या ज्ञाना जैसा जागताची हेतू स्वप्नाची दरिद्र आहे. जागताची हेतू स्वप्न आपल्याला स्वप्न पडत असताना पण स्वप्न पडण्याच्या अगोदर झोप लागावी लागत असते आणि नंतर स्वप्न पडत असते. ते सांगून मिळाल्यावर त्या गोकुळामधल्या गवळ्याने होत्याला त्या भगवान श्रीकृष्ण सोडून गेले ना, तेव्हापासून त्यांची फार विवळ अवस्था झालेली होती. मग ते एकमेकीपाशी सांगायचे म्हणले, पहा तो परमात्मा आमच्या स्वप्नात आला होता. ते दुसरी गवळं म्हणजे भाग्यवान आहे, तुझ्या स्वप्नात का होईना पण कोणाला म्हणलं आमच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. म्हणलं का बरं येत नाही? तर त्याच्या चिंतनामुळे एवढं चित्त विवळ झालेलं आहे, झोपच लागत नाही, काय लागत नाही. आणि झोप लागत नाही म्हणून काय पडत नाही बघा. अशा स्वप्नात कशा करता आलेलं आहे काय हे होणे अर्जुनामध्ये तो अज्ञान आहे. जागताची हेतू स्वप्नाची दरिद्र. मग स्वप्न पडण्याकरता अगोदर काय लागावे लागते, नंतर मग काय पडतं, स्वप्न पडतं. त्याप्रमाणे हे सगळ्या अवस्थेचं ज्ञान ज्याच्यामुळे होते त्याला सांगतात. अभ्रय दिवस हरपला आणि तोही दिवसाची जाणवला. अभ्रय दिवस एखाद्या वेळेला आणखी आकाशामध्ये एवढे ढग येत असतात, दिवस असूनही सुद्धा सूर्य काय होत नाही, दिसत नाही. सूर्याचे प्रकाशन कोणाच्या प्रकाशाने केलं? सूर्याच्या. आणि सूर्याच्या अभावाचे प्रकाशन कोणी केलं? त्याच्याशिवाय. भावाभाव दोच्या प्रकाशन त्याला अनुपलब्धी ज्ञान समजलं. घट आहे प्रत्यक्ष प्रमाण, घटना आहे अनुपलब्ध नाही. हे सुद्धा काय ज्ञानच आहे जसं ज्ञान आहे तसं नाही सुद्धा काय दिवसाची जाणव झाला. ते मी सेवने विषय सेवेला म्हणजे म्हणून विषयाच्या सेवनाची ज्या प्रकाशच आहे ते कोणाच्या बळे तो दृष्टांत येईल. एवं निद्रा का जागन या प्रबोधची हेतू धनंजय ते विज्ञानाज्ञाना निद्रा का जागन एक 3 अवस्था. एक निद्रा अवस्था, दुसरी स्वप्न अवस्था आणि एक जागृती अवस्था. प्रबोधाची हेतू धनंजय. तेव्हा या तीचं प्रकाशन करणारा कोणी एक छिद्र सत्ता काय केली पाहिजे. या 3 अवस्थाचं प्रकाशन कोण करत असतं? 3 अवस्था आहे ना, जागृती, स्वप्न. आता हल्ली आपली कोणती अवस्था आहे? जास्त जेवण बिवण झालं म्हणजे आणखी सहसा डोलक्यात येतो. तर कोणती अवस्था होतो? आणि त्याच्यामध्ये काहीतरी स्वप्न पडलं म्हणजे वाडा वाडा, आता काय वाडा, अरे काय वाढत होता म्हणलं, स्वप्न पडलं होतं तो लाडू वाढणारे लोक पुढून जायचं. या सर्वांचं प्रकाशन ज्याच्या द्वारा होते ते त्याला हे मुळं असं म्हणतात.
म्हणून ज्ञानाज्ञानाची असंसार आम्ही सिद्धी. सगळ्या संसाराचं प्रकाशन आमच्यामुळे झालं. म्हणून जैसा ऐसे तैजामध्ये नेनोनी धनंजया. वेद जाणव गेला तया झाली शाखा, नाही का? म्हणून जसा परमात्मा आहे तसा वेदसुद्धा जाणू शकला नाही. वेद जाणव गेला पण तयार झाल्या शाखा. वेदामध्ये काही कर्मपर शाखा आहे, उपासनापर, ज्ञानपर. ज्ञानपर शाखा आहे ना, त्याला उपनिषद म्हणतात. आणि कर्मपर आहे, कोणतं कर्म करावं, कोणतं कर्म करू नये वगैरे. कर्माच्या काहीतरी 700 किती 60 शाखा आहे म्हणतात. आणि उपासनेच्या 232 शाखा आहे. आणि ज्ञानाच्या 108 शाखा आहे. किती उपनिषद आहे? मग आपल्याला 10च उपनिषद दिले, आपली लायकी तेवढी आहे. काय का 3 वेळा लवकर पाठ होईना. म्हटलं मी महिन्यात ज्ञानेश्वरी काय करतो. योग्यता नसावी लागते काय. मग एक दृष्टांत झाला ना, तरी शाखा भेदी मीच जाणीली. ह्याच्या कर्मपर शाखा आहे. त्या सगळ्या शाखा कोणाचं वर्णन करतात? यम ब्रह्मा वरुणेंद्र. वेद काय आपलं? वेदैश्च सर्व इदं वैवेद्य. तरी त्या शाखा भेदे मीच जाणीची त्रिशुद्धी. या सर्व शाखाने आता सांगितलं का ते 760 शाखा आणि वेदामध्ये कर्माच्या सांगितलेल्या आहे. सगळा वेद त्रिगुणात्मक वेद आहे ना, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. ती शाखा भेदी मेची जाणीची त्रिशुद्धी. आणि जैसा पूर्वापुरा भेदी समुद्राची टीप, नाही का? शाखा भेदी मेची जाणीची त्रिशुद्धी. सर्व शाखाचा विषय कोणता असेल? परमात्माचा आहे. जैसा पूर्वापुरा नदी समोर, नाही का? नद्यामध्ये काय पूर्व वाहिनी, पश्चिम वाहिनी, दक्षिण वाहिनी, नाही का? आणि शेवटी कोणाला जाऊन मिळतात? नाही का? धरणाला जाऊन भेटतात का? मग कुठे जातात ते सगळे? समुद्रात. हे बघ गेले गेले. वेद जाणव गेला तर, नाही का? जैशा पूर्वापरा, पूर्वेकडून पश्चिमेकडून येणाऱ्या नद्या शेवटी कोणाला मिळतात? समुद्रात. आणि महासिद्धांताची सृष्टी हरपती शब्देची जैशी असगंध आकाशी. किती जरी वावटळ पडली ती काही उंच उंच अशी जात असते आणि शेवटी आकाशात विलीन होते. जोराची वाहटूळ आली पाहिजे. पहा सारा केर कचरा काय घेते तुम्ही काय याच्यामध्ये सकाळमध्ये लिहून आलं. इतकी वाहतूक आली बरं का. केर कचरा तो वर गेला त्या वाहतूकच्या परिणामाचा हा सुद्धा वर गेला. दृष्टांत इथे दिलेला आहे म्हणून सांगितलं. महासिद्धांत श्रुती हरपती शब्दाशी कोटपर्यंत आणखी वेद वर्णन करत असतो, नाही का? आपण ओंकार कोटपर्यंत देत असतो जोपर्यंत झोप लागत नाही. ओंकार देणं काय पडते? मग वर्णन कोटपर्यंत असते. एकदा स्वरूपाला प्राप्त झाला की संपलं. म्हणून एकमेवा द्वितीयम. मग काय भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय वर्षभर का गीता सांगत होते का? मग किती सांगितली? मग संपली काय? अंतिम तत्व ज्याला जाणल्यानंतर जाणण्यात काय झालं? संपलं. पुन्हा पुन्हा जो संपत त्याला काय म्हणायचं? परमार्थ. जो संपतच नाही तो किती जन्म झाला गणित नाही. 184 न चुके एक एक योनी. हे संसारातलं काय उत्क्रांतम शितम या देहातून त्या देहातून त्या देहातून कोणत्या देहामध्ये आपल्याला अज्ञान निवडून घालेल काही सांगता येत नाही. खंतीत येणं आणि होणं गाढव.
महासिद्धांतापाशी श्रुती हरपती श्रुती. एकदा लग्न झालं की कार्य काय झालं, संपलं नाही का. विधी असतो ना, काही काही गोष्टी. जेवण किती वेळा करावं ते दिवसात, 2 वेळा करायचं. सोमवार किती वेळापर्यंत करायचं, आठवड्यात एकदा. लग्न किती वेळा करावं, एकदा झाला की संपलं. असं आपलं भारतीय संस्कृतीचा विधी आहे बघा. म्हणून आपल्या आनंदाची गोष्ट आहे. आपण कोणत्या लोकात जन्म, भरतखंडी हे परमभाग्याची घ्या. आपण कल्पना करा, एखाद्या मुसलमान याच्या जन्माला आलो असतं, कशामध्ये, मुसलमानाच्या धर्मात जन्माला असं आवडीनं मास खाल्ला असतं. पण आपण कोणत्या धर्मात आलो म्हणून त्याचा काय वाटतं, वीट वाटतं, निषेध होत असतं. म्हणून मनुष्य देहामध्ये आल्यामुळे मासाचा काय करतो, तो निषेध करतो. आणि मनुष्य देह खेरीज करून इतर ख्रिश्चन जन्मात गेला असतं तर मग तिथे निषेध आहे का आवड आहे. भाग्य नरतखंडी आणि तो परमभाग्याची संपत्ती आहे ना. आपलं भाग्य आहे. पण भरतखंडामध्ये जन्माला, हिंदू धर्माच्या. म्हणून तर नारा चालला आहे ना आपला कोणता, जगामध्ये हिंदू धर्मासारखं काही नाही धर्म नाही. महासिद्धांतापाशी श्रुती हरपती शब्देशी सगळना जैसी. आकाशी वादळ जैशी सगळं आकाशी वादळ आहे. सगळी वाहतूक आकाशामध्ये स्थिर होत असते. तैसे समजते श्रुती जात टाके निवांत जैसे निवांत आणि मेचे करी येतात. मग सर्व श्रुतीचं प्रकाशन करणारं कोण आहे, परमात्माच आहे. पाठी श्रुतीशयी अशेष आणि जगाहार पजयती निशेष. जगाचा विचार खरा सिद्धांत असा आहे, एकमेव द्वितीय ब्रह्म. प्रपंच एक झाला होता आहे, पुढे होईल मागत आहे सरेला. मग एक परमात्मा सर्व आहे. जगताच्या रूपाने कोण नटलेलं आहे नाही का. सगंध आकाशी वाहतुलारी जैसे समजते श्रुतीदार टाके निवांत ते मीच करी प्रगट. पाठी श्रुतेशही अशेष जगाहार पेजेत निशेष. आणि ते निजज्ञान आहे चोख. बरोबर. जगाचा निराश केल्यानंतर काही जर शिल्लक राहणे असं म्हटलं तर शून्यवाद येईल. काही शून्यातून जगत उत्पन्न होतं का, पेरलंच नाही तर उगवेल. मग कोणीतरी तत्व काय केलं पाहिजे. स्थिर त्याला म्हणतात सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप. या जगताच्या पुढ्याचे काय तत्व आहे. जैसे निघाले आणखी पुन्हा बरंच आहे. पुष्कळ चांगल्या याचा अधिक विचार कधी करू.